हॅलो नमस्ते। आज आहे वर्ल्ड टीबी डे, जागतिक क्षयरोग दिन। आणि आजच्या दिवशी गव्हर्नमेंटचे टीबी डिपार्टमेंट असू दे किंवा NGO असू दे, प्रायव्हेट कॉर्पोरेट कंपनीज असू दे, हॉस्पिटल्स असू दे, सगळेजण जे इम्पॉर्टंट स्टेक होल्डर्स आहेत ते सगळेजण टीबी रिलेटेड क्षयरोगा रिलेटेड अवेअरनेस क्रिएट करत असतात, कॅम्प्स घेत असतात आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती व्हावी म्हणून प्रयत्नशील असतात। गव्हर्नमेंटने टीबी एंड करण्यासाठी, क्षयरोगाचं निर्मूलन करण्यासाठी खूप चांगले उपक्रम अजूनपर्यंत राबवले आहेत। रिसेंटलीच अडल्ट BCG वॅक्सिन, जे लहान मुलांसाठी अजूनपर्यंत BCG वॅक्सिन अवेलेबल होतं, जे जन्मजात लहान मुलांना दिलं जात होतं, आता त्याच पद्धतीचं वॅक्सिन हे अडल्ट BCG वॅक्सिन म्हणूनही आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे। आणि सगळ्या गव्हर्नमेंटच्या हेल्थ पोस्टमध्ये हे वॅक्सिन जे 60 वर्षाहून अधिक वयाचे लोक आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध आहे। सो गव्हर्नमेंट इन ऑल पॉसिबल वे अवेअरनेस क्रिएट करते आहे, टीबी पेशंट्सना मदत करते आहे, ट्रीटमेंट प्रोव्हाइड करते आहे, वेगळे वेगळे रिसर्चेस चालू आहेत फॉर न्यू मेडिसिन्स विच कॅन हेल्प इन टीबी क्युअर अँड ट्रीटमेंट। पण त्याबरोबर आपल्याला सगळ्यांना एक सुजाण नागरिक म्हणून गरज आहे की जेव्हा आपण गर्दीच्या ठिकाणी जातो तेव्हा मास्क वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कफ एटिकेट्स फॉलो करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तरच आपण टीबी ह्या आजाराचं निर्मूलन करू शकतो आणि स्वतःला आणि आपल्या फॅमिली मेंबर्सना ह्या आजारापासून दूर ठेवू शकतो। टीबी हा आजार आयुर्वेदामध्ये राजयक्ष्मा व शोषरोग या नावाने ओळखला जातो। आणि आयुर्वेदामध्ये एक खूप इंटरेस्टिंग टिप टीबी पेशंटसाठी आहे की त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जर टीबी पेशंट असतील तर त्यांनी शेळीचं दूध, शेळीच्या दुधापासून बनवलेलं तूप, शेळीचं मांस ह्याचं सेवन केलं तर ह्या आजाराचे जे सिम्पटम्स असतात, जी लक्षणं असतात ती कमी होण्यासाठी आणि बरं होण्यासाठी त्याची मदत होते। दिस इज नॉट अ ट्रीटमेंट, दिस इज सपोर्टिंग डाएट which you can follow and it will help to improve your weight and improve your nutritional level. Anyways, TB मध्ये हाय प्रोटीन डाएट आपण रेकमेंड करतो कारण की TB मध्ये वेट लॉस होतो, त्यामुळे प्रोटीन डाएट घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं, त्यामुळे आपलं वेट हे वाढतं आणि जे गोळ्या औषधांमुळे होणारे साईड इफेक्ट असतात तेही कमी होतात। सो आयुर्वेदा सेज जर तुम्हाला TB असेल तर शेळीचं दूध प्या, शेळीचं मांस खा, त्याने जे अग्निमांद्य झालेलं असेल तेही कमी होतं, भूक वाढायला मदत होते, शेळीचं दूध हे पचायला हलकं असतं त्यामुळे त्याचं पाचनही नीट होतं आणि वजनही वाढतं। थँक्यू।